अखेर धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला. गेल्या 12 वर्षापासूनच्या भाजपच्या मुजोर सत्तेचा आणि अहंकाराचा जो एक भला मोठा फुगा फुटला होता, त्या फुग्याला पहिली टाचणी मारायचं काम इथल्या युवाशक्तीने केले. हे सगळं क्रेडिट, हे सगळं श्रेय अर्थात अभिजित दिपके आणि त्याच्या सगळ्या तरुण मित्रांचं श्रेय आहे, नो डाऊट. आणि ते श्रेय त्यांना आपण दिलंच पाहिजे. या आंदोलनाने नेमकं काय दिलं असा जेव्हा आपण विचार करू, तेव्हा पहिला मुद्दा की गेली 12 वर्ष ज्यांनी जात आणि धर्मामध्ये इथल्या प्रत्येक माणसाला गुरफटून ठेवलं आणि जाती धर्माच्या मोठमोठ्या भिंती उभ्या करण्याचा प्रयत्न केल्या, त्या सगळ्या भिंती या आंदोलनाने जमीनदोस्त करून टाकल्या. दुसरं, या आंदोलनामुळे भाजपच्या विरोधात आता आवाजच काढायची कुणाची ताकद नाही, कुवत नाही. एक असा संदेश पोचवण्याचा प्रयत्न जो केला जात होता, त्याला पहिला धक्का या आंदोलनाला लागला आहे. आम्ही म्हणजे अहम ब्रह्मास्मी या आवेशामध्ये वावरणारे सगळे लोक, की आम्हाला कोणी रोखूच शकत नाही असं म्हणणारे लोक, त्या सगळ्यांना ठरवलं तर युवाशक्ती काय करू शकते आणि तुम्ही आम्हाला गृहीत धरू शकत नाही. भलेही तुम्ही कितीही मेजॉरिटी, कितीही आमदार फोडले, खासदार फोडले, तरी इथल्या युवाशक्तीच्या भावनेचा अनादर करण्याची हिमाकत तुम्ही करू शकत नाही, हे दाखवण्याचा प्रयोग या आंदोलनानं केला आहे. या आंदोलनामुळे एक महत्त्वाची गोष्ट जी तयार झाली ती ही की जेव्हा आजूबाजूच्या सगळ्या देशांमध्ये, बांगलादेश असेल, नेपाळ असेल, सिरिया असेल, इजिप्त असेल, ह्या सगळ्या देशांमध्ये जिथे रक्तरंजित क्रांत्या होऊन सरकारं उलथू पाहत आहेत, तिथे अजूनही भारतातली एकूण लोकशाही आणि इथल्या लोकांचा उद्रेक आजही संयत मार्गाने बाहेर पडतो. ते क्रेडिट इथल्या भारतीय संविधानाचं आहे, जे संविधान या संपूर्ण आंदोलनामध्ये सगळ्यांना बांधून ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरलं. या आंदोलनाचं अजून एक वैशिष्ट्य, या आंदोलनामध्ये पक्ष नव्हता, जात नव्हती, संघटना नव्हता, धर्म नव्हता. या आंदोलनामध्ये फक्त एक स्पिरिट होतं की यस, वी आर इंडियन, वी आर यंगस्टर, वी आर जेनची, आणि तुम्ही आम्हाला अजिबात गृहीत धरू शकत नाही. हे महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की जे भारतीय जनता पार्टीचे जे गेली 10-15 दिवस सोशल मीडियावर हे फॉरेन फंडिंगवाले लोक आहेत, यांना बाहेरच्या देशाकडनं फंडिंग मिळते, हे देशद्रोही आहेत, हे आतंकवादी आहेत, यांची मागणी चुकीची आहे, तुमच्या पद्धतीने काही होणार नाही, राजीनामा तर देणारच नाही, असं जे सगळे सोशल मीडियावर जे लिहिणारे सगळे होते, त्या सगळ्या लोकांचा दर्प, तो अहंकार, ती मस्ती या आंदोलनाने धुळीस मिळवलेली आहे. जेनझी, लगे रहो. खूप 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 अभिनंदन. आणि होय अभिजित, खऱ्या अर्थाने शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, ही त्रिसूत्री तू तंतोतंत अनुसरलीस. तू जिंकलास भावा, तू जिंकलास.